आपण आज एका अशा अवलियाविषयी जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या हाताची नखं इतकी वाढवलेली आहेत. आपल्या डाव्या हाताच्या पाचही बोटांची नखं 6.5 फूट या अवलियाने वाढवलेली आहेत. या नखांच्या त्रासापोटी त्यांचं अपहरण झालं. त्यांचा डावा हात निकामी झाला. त्याचबरोबर त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद देखील झालेली आहे. 1990चा तो काळ होता. श्रीधर चिल्लाल हे डोंबिवलीमध्ये आपली नोकरी करत होते. त्याचबरोबर त्यांनी आपल्या हाताची नखं देखील वाढवलेली होती. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, संपूर्ण देशभरामध्ये आणि जगभरामध्ये त्यांचं नाव झालेलं होतं. या कारणासाठी मग त्यांच्याकडे अनेक फोटोग्राफर यायचे. हा काळ वर्तमानपत्रांचा होता, सोशल मीडियाचा नव्हता. त्याच्यामुळे वर्तमानपत्रांमधून त्यांची ओळख ही पुरेशी झालेली होती. त्यावेळेला मुंबईमध्ये अनेक टोळीयुद्ध देखील सक्रिय झालेले होते. अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक त्यावेळेला आपल्याला बक्कळ पैसा कमीत कमी श्रमामधून कसा मिळेल या कारणासाठी अपहरणाचा वापर करत होते. त्यावेळेला काही गुन्हेगारांना त्यांची माहिती मिळालेली होती. त्यांना असं वाटलेलं होतं की श्रीधर हे इतके फेमस आहेत, इतके प्रसिद्ध आहेत की यांच्याकडे पुष्कळ पैसा असणार आहे. परदेशातून देखील पैसा येत असतो, असा अनेक गुन्हेगारांचा समज झालेला होता. त्याच्यामुळे मग संघटित गुन्हेगारीमधून त्यांच्यावरती एक डाव टाकण्यात आला. या गुन्हेगारांनी त्यांचं अपहरण केलं. त्यांना एका निर्जन ठिकाणी एका बंदिस्त खोलीमध्ये नेऊन ठेवलं. श्रीधर बल्लाल कुठे गेले, त्यांचं अपहरण कुणी केलं, या सगळ्याचा तपास आता पोलिसांकडे गेलेला होता. पोलिसांनी देखील तपास सुरू केलेला होता. 1990च्या काळामध्ये CCTV तांत्रिक तपास इतका प्रगल्भ नसल्यामुळे खबऱ्यांच्या नेटवर्कमधूनच श्रीधर चिल्लाल यांना शोधण्यात आलं. इतकी मोठी प्रेरणा श्रीधर चिल्लाल यांना कुठून मिळाली, हे इतकं जिकिरीचं काम त्यांनी हौस म्हणून केलं की इतर काही मोटिवेशन त्यांच्या आयुष्यामध्ये होतं, हे देखील आपण बघणार आहोत. श्रीधर चिल्लाल साधारणपणे 14 वर्षाचे असताना ते पुण्यामध्ये शाळा शिकत होते. त्यावेळेला त्यांच्या शिक्षकांचं नख हे त्यांच्यामुळे कापलं गेलं. त्यावेळेला त्यांचे शिक्षक त्यांना म्हणाले, "नखं वाढवणं हे किती जिकिरीचं काम असतं, हे तुला तुझी नखं वाढवल्याशिवाय कळणार नाही." हे वाक्य मात्र श्रीधर चिल्लाल यांना मनापासून लागलेलं आहे. त्यांनी मनाशी निर्णय केलेला आहे की मी माझी नखं माझ्या आयुष्यामध्ये केव्हाही कापणार नाही. त्यांनी नखं वाढवायला सुरुवात केली. 14व्या वर्षापासून नखं वाढवण्याचा प्रवास हा तितकासा सोपा नव्हता. कारण सगळ्यात पहिल्यांदा विरोध हा त्यांच्या स्वतःच्या घरामधून होता आणि हे त्यांच्या घरच्यांचं म्हणणं बरोबर देखील होतं. श्रीधर चिल्लाल यांच्या घरच्यांचं म्हणणं असं होतं, "तुझी नखं वाढवल्यामुळे उद्या तुला नोकरीसाठी, त्याचबरोबर तुझ्या लग्नासाठी देखील अडचणी येऊ शकतात." तरी देखील 14व्या वर्षापासून श्रीधर चिल्लाल यांनी आपले नखं वाढवण्याचं काम हे अव्याहतपणे सुरू ठेवलेलं आहे. श्रीधर चिल्लाल यांचं वय आता साधारणपणे 25-26 येऊन ठेपलेलं होतं. त्यांची नखं देखील पुरती वाढलेली होती. त्यांच्या लग्नाचं वय झालेलं होतं. घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणेच त्यांच्या लग्नाला देखील अनेक अडचणी येत होत्या. जेव्हा कुठलंही स्थळ त्यांना पाहण्यासाठी येत होतं, त्यावेळेला मात्र त्यांची नखं बघून त्यांना नकार मिळत होता. अशा अनेक ठिकाणाहून त्यांना नकार आलेला होता. सरतेशेवटी त्यांच्याच भावाच्या मेव्हणीसोबत त्यांचं लग्न देखील झालेलं आहे. त्यांची दुसरी अडचण अशी होती की इतकी नखं वाढलेला व्यक्ती काम कसं करू शकेल. त्याच्यामुळे मग त्यांना नोकरी मिळणं हे केवळ दुरापास्त झालेलं होतं. सरतेशेवटी राज्य शासनाच्या कृषी विभागामध्ये फोटोग्राफरची नोकरी त्यांना मिळालेली आहे आणि तब्बल 22 वर्ष देखील त्यांनी आपली नोकरी इमाने इतबारे देखील केलेली आहे. काळ पुढे जात होता तसंच त्यांची नखं देखील वाढत होती. 1979 साल आलेला आहे आणि यांच्या वाढलेल्या नखांची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतलेली आहे. सगळ्यात लांब नखं वाढवलेला माणूस म्हणून त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने केलेली आहे. त्यांच्या वयासोबत त्यांची नखं देखील वाढत होती. तब्बल 66 वर्ष त्यांनी नखं वाढवलेली आहेत. 2018 साल उजाडलेला आहे. न्यूयॉर्कमधून त्यांना बोलावण्यात आलेलं होतं. न्यूयॉर्कमध्ये बोलावून त्यांचा योग्य तो सत्कार झालेला आहे आणि त्यांची नखं त्या ठिकाणी कापली गेलेली होती. ज्यावेळेला त्यांची नखं कापली गेली, त्यावेळेला त्यांच्या नखांची मोजणी केली गेली आणि त्यावेळेला तब्बल 66 वर्षे नखं वाढवल्यामुळे त्यांच्या नखांची लांबी 6.5 फूट झालेली होती. त्यांची नखं न्यूयॉर्कमधील एका संग्रहालयामध्ये अत्यंत जपून ठेवलेले आहेत. अनेक पर्यटक आणि अनेक प्रेक्षक त्यांची नखं पाहण्यासाठी जात असतात. त्यांची नखं वाढवताना त्यांना काय त्रास झालेला होता हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. इतकी ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीची नखं वाढतात, त्यावेळेला ही नखं सांभाळणं अतिशय जिकिरीचं होऊन बसतं. त्यांना रात्रीची झोप देखील मिळत नव्हती. अर्ध्या तासांनी ते जागे व्हायचे, आपली नखं चेक करायचे आणि असं अव्याहतपणे 66 वर्ष चालू होतं. त्यांची नखं वाढवताच त्यांच्या हातांची हालचाल देखील बंद झालेली होती. त्यांची बोटं आणि मनगट हे कायमचं निकामी झालेलं आहे आणि या नखांचा भार सहन करता
डाव्या कानाचा बहिरेपणा देखील त्यांना आलेला आहे. डाव्या कानाशी संलग्न असलेले शीर दाबले गेल्यामुळे त्यांना डाव्या कानाने अजिबात ऐकू येईनासं झालेलं होतं. 2018मध्ये त्यांची नखं कापल्यामुळे त्यांचा भार हलका झालेला आहे आणि सध्या श्रीधर चिल्लाल हे पुण्यामध्ये अत्यंत शांतपणे आपल्या कुटुंबासोबत आपलं आयुष्य व्यतीत करत आहे. 1952 पासून नखं वाढवण्याचा प्रवास हा 2018मध्ये जाऊन संपलेला आहे आणि त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्डने घेऊन या अवलियाला सन्मान प्राप्त करून दिलेला आहे. आपल्या अवतीभोवती आपण अशी काही मंडळी बघतो का? या संपूर्ण माहितीबद्दल आपल्याला काय वाटतं? त्याचबरोबर आपण अशा एखाद्या अवलियाचं नाव आपल्या डोक्यामध्ये आहे का? किंवा आपण आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या अवलियाला आपण बघितलं आहे का? हे देखील मला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत राहा. धन्यवाद.